या पद्धतीने जर तुम्ही पाणीपुरीचं हे पाणी बनवलं ना, तर बाहेरची पाणीपुरी खायची तुम्ही विसरूनच जाल. तुम्हाला पण बाहेरचं पाणी प्यायला खूप आवडतं ना, तर अगदी बाहेरच्या ठेल्या स्टाईल पाणीपुरीचं हे पाणी आज आपण बनवणार आहोत. तर ते कसं बनवायचं ते आपण पाहूया. पण त्याआधी जर कोणी आजची रेसिपी नवीन कोणी पाहत असेल, तर प्लीज 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा आणि एक छानशी कमेंट टाईप करायला विसरायचं नाही. तर आपण घेऊयात एक मूठभर कोथिंबीर आणि आपण जेवढी कोथिंबीर घेतली तेवढाच पुदिना, म्हणजे एक मूठभरच पुदिना देखील घ्यायचा आहे. बाहेरच्या पाणीपुरीच्या पाण्यामध्ये ना पुदिना जास्त असतो, त्यामुळे ते पाणीपुरीत पाणी जे आहे तर ते जास्त खमंग लागतं. तर चला मग नंतर घ्यायच्या आहेत मिरच्या. मिरचीचं प्रमाण मी जास्त घेतलं आहे, कारण मला जास्त तिखट आवडतं. तुम्हाला तिखट जास्त चालत नसेल तर तुम्ही कमी घ्या. मग मी इथे घेतली आहे 1 चमचा जिरे. तुम्ही जिरा पावडर देखील घेऊ शकता, भाजलेल्या जिऱ्याची पावडर किंवा साधी जिरा पावडर देखील घेऊ शकता. मी साधं जिरेच टाकले. नंतर त्यामध्ये घालायचा आहे थोडासा ओवा. तुम्ही पाहिलं असेल मी ओवा देखील 1च चमचा टाकलेला आहे. आणि आत्ता हे बघा अद्रक आहे ना, ती अशी बारीक चिरून टाकायची, म्हणजे पटकन मिक्सरमध्ये बारीक होते. नाहीतर तशीच मोठी मोठी मिक्सरला राहून जाते. चला आणि आता आहे ना याला लावायचं झाकण. तुम्ही यामध्ये ना मीठ देखील घालू शकता, पण मी मीठ यामध्ये घातलं नव्हतं. पण पाणी घातलं होतं. इथेच थोडं व्हिडिओ स्किप झाला. पाणी घातलं आणि मग थोडंसं पाणी घातलं आणि मिक्सर जारमध्ये तुम्ही पाहू शकता छान प्रकारे असं वाटून घेतलं आहे. आता हे आहे ना, एक बाऊल घ्यायचा आणि त्या बाऊलमध्ये टाकायचं आहे. मी थोडंसं असंच टाकलं होतं, पण परत लक्षात आलं असं न टाकता आपण गाळणीने गाळून टाकलं पाहिजे, म्हणून मग मी नंतर गाळणी घेतली आणि ते जो बाऊल घेतला होता तो थोडंसं धुवून घेतला आणि नंतर वापस मग गाळणीने पाणी छान असं गाळून यामध्ये घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही देखील छान असं पाणी बनवून घ्यायचं. हे नाही गाळलं ना तरी चालतं, पण हा जो वरचा चोथा आहे ना, तर त्या चोथ्यामध्ये मिरचीचे वरचे कातडं किंवा मग मिरचीच्यातलं बी जे आहे ना, तर ते राहिलेलं असतं. ते फेकून द्यायची गरज नाही. त्याचा उपयोग आपण जो पाणीपुरीचा रगडा बनवतो तर त्या रगड्यात टाकण्यासाठी देखील करू शकतो. आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. मी म्हटलं ना, मी अगोदर मीठ घातलेलं नव्हतं म्हणून मी आत्ता मीठ घालते. आणि मग घालायचं आहे एक पाणीपुरीचं पॅकेट, म्हणजे पाणीपुरी मसाल्याचं पॅकेट बरं का. पाणीपुरीचा मसाला यामध्ये घालायचा. मग पाणीपुरीची चव अतिशय खमंग होते. मग यामध्ये थोडंसं काळं मीठ घालायचं आहे. थोडासा चाट मसाला देखील घालायचा आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपलं पाणीपुरीचं हे तिखट पाणी तयार आहे. यामध्ये लिंबू हे घालायचं, मी लिंबू घालायला विसरले होते. यामध्ये लिंबू हे घालायचं आणि झटपट असं आपलं हे पाणीपुरीचं तिखट पाणी तयार आहे. तुम्हाला याचे रगडा किंवा गोड पाण्याची रेसिपी जर पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. चला बाय बाय, भेटू उद्या अशाच नवीन रेसिपी